पाऊस झाला, आता सुरू होईल लूट. बळीराजा सावध रहा, शिवार नक्की होईल हिरवगार. नमस्कार, मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. यावर्षी बराच काळ रखडलेला मान्सून अखेर मंगळवारी आपल्याकडे दाखल झाला. मृग नक्षत्र कोरडं गेलं असलं तरी आता पाऊस झालाय. पाऊस सुरू झाला की बळीराजाच्या डोळ्यात एक नवीन स्वप्न उभं राहतं. ते पूर्ण करण्यासाठी तो धडपडू लागतो. मात्र त्याच्या या वाटेवर अनेक घटक त्याला लुटायला टपून बसलेले असतात. खतं, बियाणे, औषधं यामध्ये फसवणूक केली जाते. पीक विमा कंपन्याही ऐनवेळी दगा देतात. यंदा पाऊस उशिरा झालाय, पेरण्या लांबल्यात. पण पाऊस उशिरा आला म्हणून बाजारातली नफेखोरी, चोरांची टोळी काही उशिरा आलेली नाही. ते आधीपासूनच टपून बसलेत आपल्या शेतकऱ्याला लुटायला. म्हणूनच आज खरीप हंगामापुढील आव्हानं, शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक आणि कृषी विभागाची भूमिका या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. बहुतांश शेतकरी स्वतःच सांगतात की आज शेती करणं हा जुगार झालाय. त्याला कारणही निसर्गाचा लहरीपणा असतो. पाऊस कधी येईल, कसा येईल, हंगाम कसा जाईल, उत्पादन किती होईल, पिकाला भाव काय मिळेल, कशाचीच खात्री देता येत नाही. त्यातलं काहीच शेतकऱ्याच्या हातात नसतं. कधी फायदा होतो तर बहुतांश वेळा तोटाच. त्यामुळे शेतकरी याला जुगाराची उपमा देतात. पण हा जुगार फक्त निसर्गासोबत नाही तर बाजारात बसलेल्या काही दलाल आणि काही कंपन्यांसोबत सुद्धा असतो. पेरणीची घाई झाली की बाजारात काय होतं, अचानक खताची टंचाई निर्माण होते. तुम्ही दुकानात जाता, हक्कानं युरिया किंवा सुफला किंवा आणखी खत मागता. दुकानदार म्हणतो खत संपलंय, आणि जर खत पाहिजे असेल तर त्या खताच्या गोणीसोबत 1,000 रुपयांचं कोणत्याही प्रकारचं औषधाचं पाकिट घ्यावं लागेल. याला म्हणतात लिंकिंग. ही सरळ सरळ दरोडेखोरी आहे. शेतकऱ्यांच्या खिशात आधीच पैसे नसतात आणि त्यात ही सक्ती करून त्याची लूट केली जाते. खत घ्यायचं असेल तर त्याच्यासोबत हे दुसरं सध्या तरी आवश्यक नसलेलं उत्पादन घ्यावंच लागतं. शहरी भागात जसं गॅस कनेक्शन घेताना शेगडी घेण्याची सक्ती काही एजन्सी चालक करतात, अगदी तसाच हा प्रकार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बोगस बियाणं आणि बनावट खतं. काही कंपन्यांकडून बाजारात हुबेहूब नामांकित कंपन्यांसारखं दिसणारं पॅकिंग आणलं जातं. ग्रामीण भागात आठवडे बाजारात त्याची जोरदार जाहिरातबाजी केली जाते. कृषी सेवा केंद्र चालकांना म्हणजेच विक्रेत्यांना जादा कमिशन दिलं जातं. नामांकित कंपन्यांपेक्षा त्यांचे दर कमी ठेवले जातात. पीक चांगलं येतं हे चित्रातून, जाहिरातीतून दाखवलं जातं. तोंडी प्रचारही केला जातो. त्यामुळं अनेक शेतकरी त्याला बळी पडतात. खतांच्या बाबतीतही असंच होतं. मधल्या काळात तर खत म्हणून चक्क मातीच शेतकऱ्यांना विकली गेल्याचे प्रकार उघडकीस आले होते. नामांकित कंपन्यांच्या खतांची टंचाई झाली, दरवाढ झाली की अशा बोगस कंपन्यांचं पेव फुटतं. स्वस्तात खत म्हणून शेतकऱ्यांच्या माती चक्क माती मारण्याचे प्रकार घडतात. खतात झालेली फसवणूक बियाण्यांप्रमाणे लवकर लक्षातही येऊ शकत नाही. जेव्हा काही कारणांमुळे तपासणी केली जाते तरच खत बनावट आणि भेसळयुक्त असल्याचं कळतं. शेतकरी विश्वासानं खत आणि बियाणं विकत घेतो. घामाचा पैसा ओततो, रात्रीचा दिवस करून पेरणी करतो. पण 15 दिवस झाले तरी शेतात मोड उगवत नाहीत. जेव्हा बियाणं उगवत नाही तेव्हा फक्त बियाण्याचे पैसे वाया जात नाहीत, तर शेतकऱ्याचा अख्खा हंगाम वाया जातो. त्याचं वर्ष उद्ध्वस्त होतं. ही फसवणूक का होते? कारण शेतकरी काही गडबडीत पक्क बिल मागत नाही. तो ओळखीवर आणि उधारीवर व्यवहार करतो आणि नेमका हाच विश्वास शेतकऱ्यांच्या गळ्याशी येतो. दुकानदार ओळखीचा, नेहमी उधार देणारा, कंपनीने त्याचीही फसवणूक केली असेल असे समजून शेतकरी अनेकदा तक्रार करणं टाळतात. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं कर्जमाफी दिली ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे तुमचा 7/12 कोरा होईल. बँकेकडून पुन्हा नवीन पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. पण कर्जमाफी कागदावरून प्रत्यक्षात उतरेपर्यंत पेरणीची वेळ निघून जाणार आहे. ही आजची शोकांतिका आहे. जर वेळेत नवं कर्ज मिळालं नाही तर शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात जातो. पुढं मग थकबाकी, व्याज वसुली आणि काही शेतकऱ्यांच्या आत्महत्या. हे चक्र सुरूच राहतं. त्यात भर म्हणून यंदा पाऊस उशिरा आलाय. जून महिना संपत असताना पाऊस आलाय. पाऊस उशिरा आल्यामुळं पिकाला वाढीसाठी मिळणारा कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे उत्पादनात 15 ते 20% घट येण्याची शक्यता कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ वर्तवत आहेत. उशिरा येणाऱ्या पिकावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो. म्हणजेच यंदा आपल्याला कमी खर्चात आणि अत्यंत हुशारीनं शेती करावी लागणार आहे. आता पारंपरिक पिकांमागं न धावता
कमी कालावधीत आणि कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड करावी लागेल. त्यासाठी कृषी विभागानं दिलेला सल्ला विचारात घेता येईल. आता प्रश्न उभा राहतो की आपली कृषी विभागाची यंत्रणा काय करते? कृषी विभागाचे अधिकारी दर हंगामाच्या आधी भरारी पथकं नेमतात. तसं जाहीर केलं जातं. तालुक्याला कृषी अधिकारी आहेत. गावागावात कृषी सहाय्यक आहेत. मग दुकानदारांची लिंकिंग करण्याची हिंमत होतेच कशी? बोगस बियाणं बाजारात येतात कशी? कृषी विभागाच्या पथकांकडून जुजबी कारवाई केली जाते. कधी कृषी मंत्रीच दुकानात जाऊन छापा घालतात. पण हे केवळ तात्पुरतं आणि मर्यादित राहतं. त्याच्या मुळाशी कोणी जात नाही. प्रत्येक दुकानावर लक्ष ठेवण्यासाठी कृषी विभागाकडे पुरेसं मनुष्यबळ नसतं. त्यामुळे छाप्यानंतरही पुन्हा पुन्हा तेच प्रकार सुरू राहतात. शेतकऱ्यांनाही परिस्थितीमुळं अशा प्रकारांना बळी पडावं लागतं. ग्रामीण भागात ओळखीच्या कृषी सेवा केंद्राकडून उधारीवर माल घेतला जातो. त्यामुळं शेतकरी तिथं कायदेशीर पक्क बिल मागत नाहीत. कृषी विभागाकडून कडक आणि सातत्यपूर्ण कारवाईची अपेक्षा आहे. ज्या कृषी सेवा केंद्रावर लिंकिंगची सक्ती होईल त्याचं लायसन तात्काळ रद्द केलं पाहिजे. त्याला थेट जेलमध्ये टाकलं तरच या चोरांना चाप बसेल. शेतकरी उत्पादक कंपन्यांना सोबत घेऊन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खत आणि बियाणं पुरवठा केला. त्यासाठी कंपन्यांची संख्या वाढवून त्यांना प्रोत्साहन दिलं तर मधल्या दलालांची दुकानदारी बंद होऊ शकेल. शेतकऱ्यांच्या हितासाठी म्हणून पीक विमा योजना आणली आहे. मात्र या योजनेचा लाभ झालेल्यांपेक्षा मनस्ताप झालेल्या शेतकऱ्यांचीच संख्या अधिक असते. मधल्या काळात पीक विम्याचा संपूर्ण हप्ता सरकार भरत होतं. मात्र त्यात दलाल आणि काही शेतकऱ्यांकडूनही सरकारचीच फसवणूक झाली. आता शेतकऱ्यांकडून पीक हप्त्याची काही रक्कम घेतली जाते. मात्र शेवटी जेव्हा नुकसान भरपाई देण्याची वेळ येते त्यावेळी विमा कंपन्या अनेक त्रुटी काढतात, कारणं सांगतात आणि पीक विमा भरपाई देण्याचं टाळतात. यावेळी शेतकरी हतबल झालेला असतो. यातील काही कंपन्या तर सरकारलाही जुमानत नाहीत. हंगामाच्या सुरुवातीला खते बियाण्यात लूट आणि शेवटी नुकसान झालंच तर पीक विमा कंपन्यांकडून दगा, असा हा प्रकार असतो. अर्थात केवळ सरकारच्या किंवा कृषी विभागाच्या भरवशावर राहून चालणार नाही. शेतकऱ्यांना स्वतःचे संरक्षण स्वतःच करावं लागेल. बाजारातून बियाणं किंवा खत आणताना पक्क बिल घेतल्याशिवाय दुकानातून बाहेर पडायचं नाही. बिलावर लॉट नंबर लिहून घ्यायचा. बियाणं पेरण्यापूर्वी घरच्या घरी त्याचे 10 दाणे टाकून उगवण क्षमता स्वतः तपासून पाहायची. बियाण्याची रिकामी पिशवी आणि त्यावरचा टॅग पीक निघेपर्यंत जपून ठेवायचा. तो आपला पुरावा आहे. जर एखादा दुकानदार लिंकिंगची सक्ती करत असेल तर लाचार होऊ नका. तिथं त्याला नकार द्या आणि एकत्र येऊन कृषी अधिकाऱ्याकडं, पोलिसांकडं किंवा संबंधित यंत्रणांकडं त्याची तक्रार करा. जोपर्यंत आपण एकत्र येत नाही, जोपर्यंत आपण जागरूक ग्राहक बनत नाही, तोपर्यंत ही लूट थांबणार नाही. निसर्ग आपल्या हातात नाही, पण बाजारातली फसवणूक रोखणं नक्कीच आपल्या हातात आहे. हे बळीराजानं लक्षात घेतलं पाहिजे. यंदाचा हंगाम आव्हानाचा आहे. पाऊस सुरू झालाय. त्याचं प्रमाण, पुढील पावसाचा अंदाज यासाठी हवामान विभाग आणि कृषी विभागाकडून देण्यात येणारी माहिती घ्यावी. त्यांनी दिलेला सल्ला विचारात घ्यावा. त्यानुसार पेरणीचं नियोजन करावं. यावर्षी परिस्थिती बिकट आहे, हे खरं आहे. पण आपला बळीराजा या संकटावरही मात करेल आणि पुन्हा एकदा शेत हिरवंगार करून दाखवेल, असा विश्वास आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.